तर दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। रोहित पवारांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह सुनेत्रा पवारांची भेट, अजितदादांच्या अपघात प्रकरणामध्ये योग्य तपास करण्याबाबत निवेदन। रोहित पवार उद्या दिल्लीत केजरीवालांची भेट घेणार, इंडिया आघाडीच्या नेत्यांनाही भेटणार, दादांच्या अपघाताचा मुद्दा संसदेत मांडण्याची मागणी करणार असल्याची माहिती। व्हीके सिंगला आता जीआयडीनं चौकशीसाठी बोलावलं होतं की शाही पाहुणचारासाठी व्हीके सिंहला 8 तास चौकशी केल्याचं सांगण्यात आलं। प्रत्यक्षात दंशाच्या वेळी त्याची बडदास्त ठेवण्यातच गेला। व्हीके सिंगांच्या आता सीआयडी चौकशीवरून रोहित पवारांनी टीका केली। तर चिरकुट माणसाला वाचवण्यासाठी दादांना न्याय मिळत नाही, रोहित पवार आक्रमक, व्हीके सिंगला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय असाही आरोप। राजकारणासाठी अजित पवारांची हत्या झाली, दादांच्या विमान अपघातावरून विकास लवांडेंचा गंभीर आरोप। तर अजित पवार कुणासाठी तरी राजकीय अडचण ठरत असतील असाही लवांडेंकडून संशय उपस्थित। दादांच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानुसार आम्हालाही संशय, सीबीआय चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे। बीएसआरचा मालक दोषी असेल तर त्याला आमचा पक्ष सोडणार नाही, अनिल पाटलांचा इशारा। राज्यसभा निवडणुकीप्रमाणे आगामी विधान परिषद निवडणुकीतही बिनविरोध व्हावी, संजय राऊत यांचं वक्तव्य। पवारांच्या उमेदवारीमुळे राज्यसभा निवडणूक महायुतीकडून बिनविरोध, आगामी विधान परिषद निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीची पुन्हा शक्यता। त्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाची मोर्चे बांधणी। बारामती राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची पुढील आठवड्यात घोषणा होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या निधनानंतर बारामती आणि भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिल यांच्या निधनानंतर राहुरीमध्ये पोटनिवडणूक। आता दिवसभरातील राजकीय टॉप 9 बातम्या। भाजपकडून लोकसभा खासदारांना सोमवारी आणि मंगळवारी सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना। सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पदावरून हटवण्याच्या विरोधकांच्या प्रस्तावावर सोमवारी आणि मंगळवारी चर्चा होणार। काँग्रेसकडूनही लोकसभेच्या सर्व खासदारांना 3 ओळींचा व्हीप। सोमवार आणि मंगळवारी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हीप। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला अविश्वास ठरावावर चर्चा होऊन मतदान होणार असल्यानं व्हीप जारी। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून 9 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती। जिष्णुदेव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, शिवप्रताप शुक्ला तेलंगणाचे, तर RN रवी पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी नियुक्त। सामान्य कार्यकर्त्याला पद दिलं तर त्याचं स्वागत खुल्या दिल्यानं करावं, संजय राऊतांचं वक्तव्य। शिवसेनेकडून राज्यसभेसाठी ज्योती वाघमारेंच्या निवडीवरून संजय राऊतांची प्रतिक्रिया। ज्योती वाघमारेंनी तळागाळातील शोषितांसाठी काम करावं, राऊतांची प्रतिक्रिया। मनसेचा 9 मार्चचा वर्धापन दिन रायगडच्या पायथ्याशी होणार। पक्षाच्या सदस्य नोंदणीचा शुभारंभ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार। राज ठाकरे रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करणार, त्यानंतर पार पडणार उन्हाचा कार्यक्रम। वर्धापन दिनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे देणार जातमुक्त गावाला भेट। 10 मार्चला राज ठाकरेंच्या अहिल्यानगरमधील सौंदाळा गावाचा दौरा। नेवासा तालुक्यातील सौंदाळा एक गाव जे आहे ते जातमुक्त घोषित। 5 फेब्रुवारीला विशेष ग्रामसभेमध्ये ठराव पारित। जालना महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची निवड बिनविरोध। नवनिर्वाचित महापौर वंदना मगरे यांच्या उपस्थितीमध्ये महापालिकेची पहिली बैठक संपन्न। भाजपचे 2 तर शिंदेच्या शिवसेनेचा 1 आणि काँग्रेसचे 1 स्वीकृत नगरसेवक बिनविरोध निवड। धाराशिव जिल्ह्यामध्ये पंचायत समिती सभापती निवडीमध्ये शिवसेनेचं वर्चस्व। जिल्ह्यातील 8 पंचायत समित्यांपैकी 6 पंचायत समित्यांवर शिवसेनेची सभापती, तर 2 पंचायत समितीवरती भाजपचा झेंडा। अमरावती महानगरपालिकेच्या तिजोरीची चावी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे। स्थायी समिती सभापती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अविनाश मारडीकर यांची निवड। अमरावती महानगरपालिकेमध्ये भाजप राष्ट्रवादी युवा स्वाभिमान संघटनेला सत्तेत समसमान वाटा। आता बहुत महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। यूपीएससीच्या आता नागरी सेवा परीक्षा 2025चा अंतिम निकाल जाहीर। अनुज अग्निहोत्री देशात अव्वल, राजेश्वरी सुर्वे द्वितीय, तर आकांक्षा धुलने पटकावलेला आहे तृतीय क्रमांक। IAS, IPS, IFS आणि विविध गट अ आणि ब च्या सेवांसाठी 958 उमेदवारांसाठी निवड। अमरावतीच्या अंजनगाव सुरजीमधील 10वी चोरी प्रकरणी आता गट शिक्षण अधिकारी निलंबित करण्यात आले। 2 विद्यार्थ्यांचा पालकांची पोलिसांकडून चौकशी, तर चोरीला गेलेले पेपर विद्यार्थ्यांनी घरी बसून लिहिलेले आहेत।
तर जळगावमध्ये उन्हाच्या तडाख्यामुळे 9 मार्च पासून शाळा सकाळच्या सत्रात भरणार आहे। सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा सकाळी घेण्याचे आदेश देण्यात आले। 15 मार्च पर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे।